सौ अश्विनी वारंगुळे त्यांची मुलगी वेदिका ही थर्ड स्टेज किडनी विकाराने त्रस्त होती. तिला जन्मापासूनच वारंवार कावीळ होण्याची समस्या होती. जन्मानंतर 1 महिना हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागले आणि त्यामुळे वेदिकाच्या किडनीचा त्रासही वाढू लागला आणि तिला न्यूरोलॉजिकल समस्याही होऊ लागल्या. नमस्कार, मी अश्विनी वारंगुळे. माझी मुलगी 4 वर्षाची आहे. तिचं नाव वेदिका वारंगुळे. तिला सीकेडी थर्ड स्टेजला होती. जन्मापासून तिला कावीळच्या त्रासामुळे तिला खूप प्रॉब्लेम झाले होते. तिचे साईड इफेक्ट टोटली तिला मेंदूचा प्रॉब्लेम झाला होता. किडनी तेव्हापासून तिची झीज झाली. ती बरी होत गेली, पण तिच्या किडनीवर आणि मेंदूवर इफेक्ट पडला. एक किडनी चांगली होती, एक किडनीला जरा धक्का बसला होता. मी फेसबुक थ्रू एकदा मॉडर्न होमिओपॅथीबद्दल माहिती घेतली. फोन केल्यानंतर कळालं की तिची किडनी क्यूर होण्याची शक्यता आहे, म्हणून मी हडपसरच्या ब्रांचमध्ये आले मॉडर्न होमिओपॅथीच्या. त्या टायमिंगला तिला औषधं भरपूर चालू होती. तिच्या 2 बीपीच्या गोळ्या होत्या आणि बाकीचे सिरप होते. तिला भरपूर म्हणजे तिला इश्यू पण खूप होते. त्यावेळी तिला हाईट प्रॉब्लेम होता, दात येत नव्हते. तिच्या वयामानाने ती खूप मागे होती आणि 2022ला आम्ही आलो. त्यांनी आम्हाला मेडिसिन दिले. आम्ही 1 महिन्यातच तिला इतका छान फरक पडला त्याच्यामध्ये की ती कव्हर होत गेली हळूहळू. तिची जी किडनी फंक्शन 30% होतं ते आता वाढून हळूहळू 43% आलेलं आहे. खूप छान आम्हाला औषधाचा फरक पडला त्यांच्या. ती इतकी छान डेव्हलप झाली आहे. तिच्या किडनीमध्येच नाही तर मेंदूमध्ये खूप छान वाढ झाली तिच्या. हळूहळू तिच्या ऍक्टिव्हिटी सुधारायला लागलेल्या.